तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। रोमांचित झाला दान करून आपली लोकशाही पाठीमध्ये तुम्हाला बँजोचा आवाज येतोय। नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष, आपलं मराठी नूतन वर्ष, त्याची आजपासून सुरुवात होते आणि आज गुढीपाडवा आहे तर त्यानिमित्त आपल्याकडे गोडधोड तर असणारच आहे, पण त्यासोबत आपल्याकडे असतात ते नवीन वर्षासाठी निघणाऱ्या शोभायात्रा। तर तेच बघायला मी आणि आर्या रेडी झालोत। अक्षता गेली ना, अक्षता येत नाही आमच्याबरोबर कारण तिला बरंच काम आहे। आम्ही दोघंच निघालो ते गुढीपाडव्याची शोभायात्रा बघायला आणि आम्ही पहिलं कळव्याला जाणार आहोत। कळव्यामधली आपली कळवण देवी आहे ना, गावदेवी, त्यांच्या इथून निघणारी शोभायात्रा आहे आणि त्यानंतर आम्ही ठाण्याला जाणार आहोत। ठाण्याला पण शोभायात्रा असतात, तर त्या सर्वांचा आम्ही आनंद घेणार आहोत आणि आमच्यासोबत तुम्ही पण आनंद घ्या। चला मग आम्ही दोघं निघतो, तर तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि आपल्या ह्या गुढीपाडव्याची जी शोभायात्रा आहे त्याचा आनंद घ्या। आणि आता आम्ही पोचलो आहोत नववर्षाची जी शोभायात्रा सुरू आहे गुढीपाडव्यानिमित्त त्या यात्रेच्या इथे, आणि आपल्या पाठीमध्ये तुम्हाला बँजोचा आवाज येतोय का? ते शोभायात्रा खूप जोरात सुरू आहे, जोरशोरमध्ये, म्हणजे एकदम सर्व उत्साहात आहेत, महिला पुरुष सर्वच, आणि खूप मोठी शोभायात्रा। तर तुम्ही आता आपलं बघणार त्या व्हिडिओमध्ये पुढे। जय श्रीराम। आज आपण कळव्यामधली ही गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा आपण पाहिलेली आहे। नववर्षानिमित्त निघालेली आपलं मराठी नववर्ष आजपासून सुरू होत आहे। स्पेशली ते हनुमान बनलेले सर्व यावेळेला खूप हनुमान बनलेले आहेत आणि राम लक्ष्मण पण होते, सीता पण होती, हनुमान पण होते आणि मस्त होती साधी सिंपल शोभायात्रा।
तर आता आपली कळव्यातली शोभायात्रा तर बघून झाली आहे, गुढीपाडव्यानिमित्त जी दरवर्षी निघते आणि ती शोभायात्रा आता पण जस्ट बघितली, स्टार्ट टू एंड. मला असं संदेश देणारी शोभायात्रा होती. मस्तपैकी असं मुलांनी पण एन्जॉय केला, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व सहभागी होते असं शोभायात्रेमध्ये. आणि आत्ता आम्ही आलो होते, म्हणजे मी आणि आले आम्ही दोघेच आलो होतो. आता आम्ही आलो होते ठाण्यातल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला आणि खूप मोठी आहे, म्हणजे मला वाटतं एक 1.5-2 किलोमीटर एवढी लांब आहे ही शोभायात्रा. आपल्या समोर आहे शोभायात्रा आणि याचं सुरुवातीचं टोक कुठं हे शोधतो आहे आम्ही, कारण आम्ही हरिनिवास सर्कलला 3 पेट्रोल पंपच्या इथून आलो आहे, इथे हिचा एंड आहे. इथून आता फिरत आम्ही बराच पुढे आलो आहे सर्कलवरून. आवाज बघा बराच आहे. आत्ताच तुम्ही पाहिलं आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, ते हे पण स्वतः सहभागी झालेले आहेत या मिरवणुकीमध्ये, म्हणजे आपल्या या शोभायात्रेमध्ये. आणि आत्ताच त्यांनी सर्वांना अभिवादन वगैरे केलं आहे आणि ते पण आनंद घेतात त्या 9 वर्षाच्या शोभायात्रेचा. इकडे एवढे स्टॉल आहेत ना, म्हणजे वाटत आहेत लोकांना आईस्क्रीम, ज्यूस, काय कोकम सरबत, लिंबू सरबत, बरंच काय काय वाटतं. काय शोभायात्रेत कोणालाही काही त्रास होऊ नये, गरमी आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण सर्वकडे मस्त असा समोर आईस्क्रीम पण वाटतं. खूप सोय केलेली आहे मस्तपैकी अशी सर्वांसाठी आणि स्वतःहून केली सगळ्यांनी, कोणी असं काय स्पेशली स्पॉन्सर वगैरे नाही आहे. तुमचे मन तुमचा अधिकार. सर्व भाऊराव पाटील महाविद्यालय ठाणे यांना डॉक्टर राजेश्वरी फाउंडेशन तर्फे गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण मतदान करण्याचा संकल्प करून नव्या संवत्सराला आणि येणाऱ्या वसंत ऋतूला एक आगळीवेगळी भेट देऊया. मतदान करून आपण आपली लोकशाही बळकट करूया. मुख्य पुरोहित गागा भट्ट यांनी राजांच्या मस्तकावर मोत्याची झालर ठेवली.
तुंग्रचध्वं हे तुंग्रचध्वं हे तुंग्रचध्वं हे तुंग्रचध्वं हे तुंग्रचध्वं सागरे हे तुंग्रचध्वं सागरे हे तुंग्रचध्वं सागरे यावर रामचंद्रचे जय हे तुंग्रचध्वं हे तुंग्रचध्वं हे तुंग्रचध्वं सागरे हे तुंग्रचध्वं सागरे हे तुंग्रचध्वं सागरे निदाय शैला विशालकाया आदाय महागजप्रत्रं कर्तकलङ्कां तद्वेलान्तिके हे तुंग्रचध्वं सागरे हे तुंग्रचध्वं सागरे हे तुंग्रचध्वं सागरे यावर रामचंद्रचे जय हो इत्थं जले वीरावर जयति रामे भक्तिं दधतो हृदये इत्थं जले वीरावर जयति माझी ओविद माझा शिवनाई केलं राज पृथ्वीचे करील बाळ माझा आणि हे बघा आज आपल्याकडे गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल बेत आहे. श्रीखंड पुरी सोबत बटाटा आणि वाटाण्याची आमटी, डाळ, भात, लोणचं असा हा स्पेशल बेत बनवलेला आहे आज. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला गुढीपाडवा शोभायात्रेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आम्ही पण मल्लखांब मस्तपैकी एन्जॉय केला आणि मस्त ती मुलं बघा किती एकदम ॲक्टिव्ह होती आणि छान कवायती करत होते. त्यासोबतच आपल्या अफजल खानाचा वध पण बघितला आपण आणि बऱ्याच गोष्टी बघितल्या, राज्याभिषेक पण बघितला आणि आपली कळव्याची शोभायात्रा पण बघितली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपला नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.